वर्ल्ड्स लार्जेस्ट पार्टी, जगातली सगळ्यात मोठी पार्टी म्हणून मिरवणारा भारतीय जनता पक्षाला आत्तापर्यंत भारतामधल्या विरोधकांना हरवण्यासाठी नाकी नऊ येत होते. त्यांना कुठेही कुणी हरवू शकत नव्हतं अशी परिस्थिती होती. आणि बंगालच्या इलेक्शननंतर तर ते झालंच की बाबा भाजपला कोण हरवणार. आणि याचं उत्तर मात्र गेल्या 2-4 दिवसामध्ये भारताला मिळून गेलं आणि ते मिळालं सोशल मीडियाच्या माध्यमातून. आणि ते उत्तर दिले मराठमोळ्या एका अभिजित दिपके या व्यक्तीने स्थापन केलेल्या कॉकरोच जनता पार्टी या पक्षा थ्रू. आता तुम्ही म्हणाल मग ह्या पक्षाची काही नोंदणी वगैरे झाली का? अजून तर काही नोंदणी वगैरेची खबर नाही आहे, परंतु सोशल मीडियावर म्हणजे इंस्टाग्रामवर आत्तापर्यंत जवळपास 1.5 करोड लोकांनी ह्या पार्टीला फॉलो आणि जवळपास लाखो लोकांनी याची मेंबरशिप घेतली. आता ही सुरुवात कुठून झाली यातली बरेच जणांना याच्याबद्दल माहीत असेल की गेल्या 4-5 दिवसांपूर्वी जस्टिस सूर्यकांत म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया, भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सर्वोच्च न्यायमूर्ती, ज्यांनी बोलताना मात्र सर्वोच्च काहीच पातळी ठेवली नाही असे न्यायमूर्ती, म्हणजे एका केसमध्ये असंच उदाहरण देताना त्यांनी भारतीय युवकांचा बेरोजगार, अकार्यक्षम, आळशी अशा प्रकारे काही उल्लेख केला. आणि याला भारतातून म्हणजे इतर लोकांनी, म्हणजे आपण जे इथं राहतो ह्या सर्वांनी काही अशी वेगळी प्रतिक्रिया दिली नाही. कारण तशाही आपल्याला इन्सल्ट करणं म्हणजे तरुणांना खालिस्तानी म्हणणं किंवा आतंकवादी म्हणणं किंवा इतर नक्षलाइट्स, अर्बन नक्षलाइट्स म्हणणं, ह्या गोष्टी ऐकून सरकारकडनं आपण ऐकत आलो आहे. आणि त्यामुळे त्याच्यात काही नवल वाटण्यासारखं काही नव्हतं. त्यामुळे आपल्यातल्या लोकांना तर काही अशी काही उत्स्फूर्तता आली नाही. परंतु अभिजित दिपके ह्या व्यक्ती जो आता सध्या US राहतोय, आता पुन्हा म्हणजे याला हा पण बाहेर राहतो, मग हा सुद्धा ध्रुव राठीसारखा लेफ्टिस्ट वगैरे. अभिजित दिपके कोण आपण थोड्या वेळाने पाहूच, पण एक फक्त बॅकग्राऊंड देतो. तर त्याला ते इन्सल्टिंग वाटलं. म्हणलं अरे हे कसे काय भारतातले चीफ जस्टिस ऑफ इंडिया भारतातल्या तरुणांना झुरळं म्हणू शकतात. आणि मग त्याच्या डोक्यात कल्पना आली की झुरळं जर सगळे एकत्र आली तर काय होऊ शकतं, हे त्याने त्याच्या ट्विटर हँडलवर लिहिलं. आणि त्यानंतर सुरुवात झाली ही कॉकरोच जनता पार्टीच्या मुवमेंटची. फक्त 5 दिवस झालेत. म्हणजे काही दिवसांपूर्वी तमिळनाडूमध्ये जेव्हा तिथला TVK पार्टी जिंकून आली, तेव्हा 2च वर्ष आधी स्थापन झालेल्या TVKने सत्ता मिळवली याचा गाजावाजा होत होता. पण 2च दिवसाआधी म्हणजे 4-5 दिवसाआधी स्थापन झालेल्या कॉकरोच जनता पार्टीने तर इंटरनेटचा ताबाच घेतला. म्हणजे इंस्टाग्रामवर त्यांचे फॉलोअर काँग्रेसच्या तर सोडाच, भाजपच्याही पुढे गेलेत. आणि आता काही दिवसांनी मला वाटतं नरेंद्र मोदी आणि यांच्याही पुढे जातील. विराट कोहलीला देखील मागं टाकले तर काही आश्चर्याची गोष्ट नाही. तर आता हा अभिजित दिपके कोण? तर अभिजित दिपके एक मराठी मुलगा आहे. ते हिंगोलीमध्ये त्याचं मूळ गाव हिंगोलीमध्ये आहे. त्याचं शिक्षण संभाजीनगरमध्येच झालं आहे. आणि त्यानंतर हा आता उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत असतो. म्हणजे संभाजीनगर ते अमेरिका ही एवढी स्टोरी नाही आहे. याच्यामध्ये असंही आहे की हा आम आदमी पार्टी म्हणजे केजरीवालच्या आम आदमी पार्टीचा जो IT हे आहे, IT डिपार्टमेंट किंवा जसा आपण आता जे कुप्रख्यात नाव झालं IT सेल, याचा तो अध्यक्ष होता. आणि तो आम आदमी पार्टीच्यासाठी ही सगळी कामं करत होता. आणि केजरीवालशी त्याचे अत्यंत चांगले संबंध आहेत. त्यामुळं हा काही राजकारणापासून फारच अलिप्त असं काही नाही. त्यामुळे तो राजकीय व्यक्ती आहे याच्यात काही डाऊट नाही. त्यामुळे ज्यांना कोणाला असं वाटत असेल की बाबा कोणीतरी एक असा अचानक उगवला, असं काही नाही आहे. पण असं अचानक उगवतही नाही कोणी. म्हणजे प्रत्येकाला कोणी ना कोणीतरी बॅकग्राऊंड असतं जेव्हा त्या फील्डमध्ये कोणीतरी काहीतरी करतो, नाही का. आता बरेच तर्कवितर्क लावले जातात की बाबा हे नक्की काय, हे फक्त ऑनलाईन फॅड आहे का, काही जेनझी पूर्णांनी जसं नेपाळमध्ये झालं याच्यानुसार काही आपलं उगीचंच ऑनलाईन आंदोलन चालू केलं आहे का, किंवा काही फॉरेन फंडिंग याला आहे का, असे बरेच सिरियस घटना म्हणजे कॉन्स्पिरसी थिअरीज तयार करण्यामध्ये RSS आणि भाजप IT सेल म्हणजे त्याच्यामध्ये काही हात नाही धरू शकत कोणी त्यांचा. तर ते की बाबा हा कुठल्या पक्षाचा होता, आपचा होता, आता त्यांनी काही ते लपवून ठेवलं आहे का, ती कॉन्स्पिरसी थिअरी काय, त्याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जातात. आपण याच्याबद्दल पुढे पाहूच की ही नक्की जेन्युइन पार्टी बनू शकते किंवा याचा भाजपलाच काय फायदा होऊ शकतो. कारण आपचा फायदा भाजपलाच जास्त होताना दिसतो. तर आता बघूया की ह्या पार्टीचे काही त्यांनी स्थापन तर केली पार्टी, पण स्थापन करण्यामागे जे बॅकग्राऊंड होतं, जस्टिस सूर्यकांत यांचं जे स्टेटमेंट होतं आणि त्या स्टेटमेंटच्या अनुषंगाने ज्युडिशियरीवरचा जो भारतीय तरुणांचा जो राग आहे तो व्यक्त होताना त्यांनी 5 पॉईंटचा मॅनिफेस्टो बनवला आहे त्याच्यात दिसतो. त्याच्यात त्यांनी पहिलाच मुद्दा हा घेतला की कुठल्याही चीफ जस्टिस ऑफ इंडियाला रिटायरमेंटनंतर राज्यसभेची सीट दिली जाणार नाही. म्हणजे ही गोष्ट आपण किती वेळा सगळ्यांनी चर्चेत आणली असेल आणि आपल्या प्रत्येकाला वाटतं की न्यायमूर्तींना किंवा एखाद्या सरकारी अधिकाऱ्याला नंतर तुम्ही राज्यसभेचे तिकीट का देता, आणि याची काय गॅरंटी की त्यांनी हे केलं नाही. राम मंदिराचा आवाज तुम्हाला डोक्यात आला असेल, राम मंदिर, त्यानंतर त्यांचे चीफ जस्टिस, आणि मग त्यांनी दिलेला निकाल, मग त्यांना मिळालेले राज्यसभा, मग त्यांच्यावरचे दूर केले गेलेले मानहानीचे खटले, मानहानीचं नाही, मला तर वाटतं तो यौन शोषणाचा खटला होता. अशा जर घटना होत असतील तर तरुणांना ह्या न्यायव्यवस्थेवर राग असणं हे अत्यंत स्वाभाविक आहे आणि यात काहीच चूक नाही आहे.
आता फक्त झाले काय तर त्या जो काही बारूद जमा झाला होता त्या सर्व ह्या तरुणांच्या मनातल्या ह्या असंतोषाला सूर्यकांत यांनी ठिणगी लावली. आणि पण सूर्यकांत यांची काही हिस्ट्री फार चांगली नाही आहे. आता कसे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत, त्यामुळे त्यांच्याबद्दल आदरानं बोललं पाहिजे. त्यामुळे मी काही सांगत नाही, पण तुम्ही इंटरनेटवर सर्च करा, अनेक व्हिडिओ मिळतील ज्याच्यात कळेल की सूर्यकांत यांचा काय काय बॅकग्राऊंड आत्तापर्यंतचा आहे. आता यांचं म्हणणं आहे की आम्ही सगळे कॉक्रोचच आहोत. पहिला मुद्दा तर आम्ही चीफ जस्टिस कोणालाही हे बनवणार नाही. दुसरा मुद्दा त्यांनी सांगितलं की आम्ही महिलांना आरक्षण देऊ. म्हणजे निवडून येण्यात आरक्षण नाही, कॅबिनेटमध्ये आरक्षण, जे आजही करू शकतो खरंच, कारण मुख्यमंत्र्याच्या मनात आहे कोणाला मंत्रिपद बनवायचे. एखादी जर काबिल, एखादी चांगली महिला त्यांच्या नजरेत असेल तर तिला ते उचलून त्यांना अर्थमंत्री बनवू शकतात. तसे निर्मला सीतारामनकडनं काही होत नाही आहे. एखादा चांगली स्पोर्ट्स मिनिस्ट्री बनू शकते आणि त्यानंतर त्यांना राज्यसभेवर पाठवलं जाऊ शकतं. नाहीतरी आपल्यासारखे निकाल देणं आणि त्यांनाच त्याच जजेसला पुन्हा राज्यसभेवर बसवणं ही इतक्या वर्षांची परंपरा मोडीत काढण्याची एक संधी असू शकते. त्याच्यानंतर ते अजूनही पुढच्या त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये म्हणतात की पार्टी बदलणाऱ्यांना शिक्षा होणार आणि पार्टी बदलल्यानंतर 20 वर्ष त्यांना काही करता येणार नाही. त्यानंतर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावर सुद्धा त्यांनी UAPA लावणार जर त्यांनी काही धांदली किंवा वोट डिलीट्स केले तर. म्हणजे 27 लाख मतदार सरळ 27 तर कमीच म्हणतोय मी, तसे तर 60-65 लाख मतदार बाजूला करून तुम्ही बंगालमध्ये सत्तेत येता आणि त्याचाही जल्लोष करतात. आणि म्हणजे मला तर आश्चर्य वाटतं भाजपच्या समर्थकांना कसं काय हे पटू शकतं की अरे खरंच एक इलेक्शन विन होती. म्हणजे हा जो प्रश्न मला पडला आहे हा अशा लाखो म्हणजे जवळपास 1.5 करोड तरुणांना पडला आहे. म्हणूनच त्यांनी त्यांचे ते मॅनिफेस्टो पाहून त्यांना फॉलो करायचं ठरवलं आहे. मग ह्या अशा अनेक ज्या 4-5 गोष्टी त्यांनी लिहिल्यात, अनेक नसल्या तरी 4-5 या महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी ज्या लिहिल्यात, ह्या 5 गोष्टी जर इतकं आकर्षण करत असतील तर मात्र ह्या कॉक्रोच जनता पार्टीकडे बघण्याची वेळ आहे. म्हणजे आपण इतकंच इग्नोर त्याला करू शकत नाही. आता हे झालं त्या बाबतीतचं जे काही आत्ता सुरुवातीला नव्याचे 9 दिवस म्हणतोय तसं. पण याच्या पुढे जाऊन ह्या पार्टीला रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि आत्ताच अर्धा एक तासापूर्वीच्या बातमीनुसार कॉक्रोच जनता पार्टी ह्याच्यासाठीचे ट्रेडमार्क फाईल करण्यासाठी, त्यांच्या झुरळाचे आणि त्याचे ट्रेडमार्क फाईल करण्यासाठी 3 ॲप्लिकेशन आत्तापर्यंत आलेत. म्हणजे तिथेही त्यांना काउंटर करायचा प्रयत्न करताय. आणि बोलायच्या ओघात सांगायचं राहिलं की ट्विटर अकाउंट हॅक बंद करण्याचा प्रयत्न झाला बरं का. म्हणजे 5 दिवसामध्येच तयार झालेल्या ज्या अकाउंटने, ज्या आपण अकाउंटच म्हणून, अजून ते काही रजिस्टर्ड पॉलिटिकल पार्टी वगैरे तर नाही, पण ज्या अकाउंटने 1.5 करोडपेक्षा जास्त लोक ज्याला फॉलो करायला लागलेत त्याचं ट्विटर अकाउंट हॅक करायचं सुद्धा BJP IT सेल आणि भारतीय सरकारने केलं. म्हणजे इतकी, जे 2 दिवसापूर्वी दिसलं की आपले पंतप्रधान प्रश्न घेऊ शकत नाहीत, ते पंतप्रधान एका पॉलिटिकल पार्टीच्या एका वेब पेजवर ट्विटरला सुद्धा ब्लॉक करतात. म्हणजे काय प्रकारची ही भीती आहे. आणि ते सुद्धा अख्खा भारत स्वतःच्या अखत्यारीत असलं म्हणतं ना, आहत तंजावर ते तहत पेशावर आणि काय सगळं करून त्यांनी सुद्धा, तरी सुद्धा ही भीती आहे. म्हणजे आता हा वरवर पाहण्याचा भाग झाला. पण याच्यातलं थोडं गंभीर राजकारण आपण पाहायचं म्हणलं तर अचानक झालेला हा जो उदय आणि ज्याला पाठबळ आपण जेव्हा पाहतो की एक आम आदमी पार्टीचा एक कार्यकर्ता जो IT सेलचाच अध्यक्ष होता तो हे करतोय, त्यावेळेला एक पाल जी माझ्या मनात शंकेची पाल चुकली, ती माझ्यासोबतच अनेक काही पत्रकारांच्याही चुकली. मी कारण इतर ठिकाणी त्यांचे वाचले लेख की गेले काही दिवस ना हे दिसतंय आणि काँग्रेसचं सरकार केरळमध्ये आलं, त्यानंतर साऊथमध्ये भाजपला पूर्णपणे नाकारण्यात आलं. हे सगळं पाहिल्यानंतर आहे ना, एक जो राहुल गांधीचा वाढता जो ट्रेंड दिसत होता आणि हा ट्रेंड सॅबोटेज करण्यासाठी किंवा राहुल गांधींना जेव्हा जेनझीचं नेतृत्व, युवा नेतृत्व प्रोजेक्ट करणं जाते काँग्रेसकडनं, त्याला एक फाटा फोडण्यासाठी किंवा त्याच्यातून एक काय म्हणतो ना आपण, त्या भरत चाललेल्या एका घड्याला एक दगड मारून फोडण्याचं काम तर हे भाजप आणि आप करत नाही आहे ना, हा एक शंका माझ्या मनामध्ये आली आहे. तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि ज्या भारतीय जनता पार्टीच्या समर्थकांना आणि यांना जे असं वाटतं ना की हे सगळं फॅब्रिकेटेड आहे ना, हा देशावर हल्ला आहे, म्हणजे माझ्या एका मित्राने मला रील पाठवला की ह्या पार्टीमध्ये सगळे जे दिसतात अकाउंट्स हे पाकिस्तानी, बांगलादेशी आणि हे दिसतात, ह्या सर्वांना त्यामुळे हे सगळं फेक आहे आणि यांनी देशाचं हे केलं आहे. तर मला सांगायचं की ह्याच असल्याच अकाउंटवरनं, अशाच फेक अकाउंटवरनं नरेंद्र मोदीला फॉलो केलं जातं. आणि ज्या राघव चड्डाची गोष्ट करू होते त्याच्याकडे तर जवळपास 2.5 ते 3 लाख फॉलोअर हे असेच आहेत की जे 1-2 दिवस आधी त्यांचे यूट्यूब आणि याचे अकाउंट्स बनलेत, फेसबुक आणि इंस्टाग्रामचे अकाउंट्स बनलेत. याच्या पलीकडे जाऊन मी सांगतो की एकनाथ शिंदेंचं बंड झालं होतं त्यावेळेला जे फॉलोअर्स वाढले होते ते तर युगांडा, झांबिया, आफ्रिकेच्या देशातूनही आले होते. त्यामुळं आपण हे फॉलोअर्स खरे आहेत खोटे आहेत हा भाग बाजूला ठेवूया. लेट अस कन्सिडर की 20% फॉलोअर्ससुद्धा सगळे हे आहेत, नकली आहेत. तरीसुद्धा 1 कोटी उरतात. अरे त्या 1 कोटी जनतेचं काय? त्या 1 कोटी जनतेचे ज्यांनी जे प्रश्न मांडले, ते जे मुद्दे उपस्थित केलेत, ते काही चुकीचे आहेत का? त्याच्याबद्दल बोला ना. आपण म्हणजे
भारतीय जनता पार्टीचा समर्थक आणि लॉजिकल बोलणं याच्यामध्ये फार म्हणजे मी दोन विचित्र गोष्टी एकत्र आणण्याचा प्रयत्न करतोय, पण तसं नाही होत. कारण मुळातच कंडिशनिंगच अशी झालेली आहे आणि याच्यात त्यांची पण काही बाबतीत चुकी नाही आहे. तुम्ही जर का भाजपचे काही रील्स पाहिले आणि त्यांना लाईक केलं ना, तुम्हाला इंस्टाग्रामवर कंटिन्यू फक्त तेच रील येत जाणार. त्यामुळं मी तर फॉलो करतो की कुठलेच रील लाईक नाही करायचे, म्हणजे सगळ्यांचे रील येतात. कळतं की भाजपवाले काय विचार करतात आणि हे RSS आणि काय विचार करतात आणि CPI काँग्रेस हे सगळे काय विचार करतात. त्यामुळे भाजपच्या काही ज्यांना वाटतं ना की हे सगळं नकली आणि फॅब्रिकेटेड आहे आणि नेपाळसारखं आपल्या देशामध्ये पण असा अराजक माजेल आणि सगळं काहीतरी रस्त्यावर, त्याला अजिबात नाही. तुमच्या शिवाजी महाराजांचे अपमान झाले, 5 नाही 6 वेळा झाले. आपल्या मराठ्यांचा इतिहास हा सगळा NCERTच्या पुस्तकातून पुसला गेला. तिथं 37 रेपिस्ट रेपिस्ट आहेत त्यांना तिकीटं दिली गेली आणि तीच पार्टी नंतर तुम्हाला महिला सक्षमीकरणाबद्दल धडे देते. आपल्या महाराष्ट्रामध्ये सरकारं पाडली गेली. आपल्या महाराष्ट्रामध्ये निर्लज्जपणे खोटे आरोप करून, जिहादचे आरोप करून सर्व धर्म जो समभाव आहे तो भ्रष्ट करण्याचा प्रयत्न करत आला, तरी आपला तरुण बाहेर येत नाही. आणि याला एक फार गोंडस नाव दिलं जातं की आपला तरुण हा डेडिकेटेड आहे, तो स्वतःचं करिअर बनवतोय आणि त्यानंतर त्याला लाईफ बनवायची. आणि तो अशा फालतू धंद्यामध्ये, हे जे फालतू धंदे म्हणणारी लोक आहेत ना, ही सगळी कारणीभूत आहेत या देशाच्या परिस्थितीला. आणि हे भोगावं लागणार, हे प्रत्येकाच्यावर येणार. फक्त तुमच्या दारावर टकटक व्हायची बाकी आहे. त्यामुळे त्या तरुणांकडे पाहताना असं म्हणू नका की, आणि त्यामुळे त्या भाजपच्या समर्थक जे ज्यांना असं वाटतं ना, त्यांना फार असं रागाने वगैरे पाहू नका. त्यांनाही सिंपती द्या, कारण त्या बिचाऱ्यांची वेळ थोड्या दिवसांनी येणार आहे. कारण त्याचाच कोणीतरी भाऊ काका मैत्रीण आज कुठेतरी बाहेर कामाला असेल, त्याचेच भाऊ काका कुठेतरी लेबर करत असतील. मग जेव्हा हे त्यांच्यावर येईल तेव्हा त्यांना कळणारच आहे. अशा अनेक उदाहरणं झाली आहेत. म्हणजे ज्यांचे बुलडोजर चालवून मुसलमानांची घरं पाडत होते म्हणून जे व्यापारी ढोल वाजवत होते, जेव्हा त्यांचेच घरं पाडण्यात आली तेव्हा मग तेच रडत होते. त्यामुळे हे तर होत राहणार. पण व्हिडिओच्या शेवटी मुद्दा महत्त्वाचा हा की ही जी कॉक्रोच जनता पार्टी जी स्थापन केली आहे हे बघण्यासारखं असणार आहे आता पुढे ते काय करतात. कारण जर 1.5 करोड फॉलोअर झाले तर कोणी असंच ही गोष्ट सोडत नाही. आम्ही सध्या 20-25 हजार सबस्क्रायबर झाले असले तरी पण कधी ना कधीतरी प्रयत्न करतोच व्हिडिओ बनवायचा. त्यामुळे 1.5 करोड म्हणजे फारच मोठा आकडा. त्यामुळे इथून पुढे पाहण्यासारखं राहील. त्यांचे मुद्दे ऐकू आपण काय म्हणतायत आणि याच्या मागचं राजकारण काय जर उघडकीस आलं की बाबा राहुल गांधीला सॅबोटेज करण्यासाठी आणि मुद्दे बाजूला नेण्यासाठी, तर तेही आपल्याला पाहावं लागेल. पण तुर्तास तरी 5 दिवसामध्ये 1.5 करोड फॉलोअर आणि महत्त्वाचे असे मुद्दे जे आत्तापर्यंत कोणीच बोलत नाही. म्हणजे ऐका, ही काँग्रेससुद्धा बोलत नाही बरं का ह्या मुद्द्यांबद्दल की बाबा आम्ही CJIला कुणाला पद देणार नाही. मग हे जर का होत असेल तर हे नक्कीच पाहण्यासारखी गोष्ट आहे. बाकी तुम्हाला CJP बद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.